नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। नुकत्याच झालेल्या गौरी आणि गणपतीचे आपले फोटोज वगैरे बघून आपण अजून देखील प्रसन्न होतो। असेच सणवार आपल्याला नवीन नवीन ऊर्जा देतात आणि आपल्या जे आयुष्य आहे ते आणखीन सुखकर करतात। जे आपले टेन्शन्स आहेत त्याच्यामधून आपण थोडंसं विभक्त होऊन जे सणवार आहेत अध्यात्माच्या देवांच्या आणखीनच जवळ जातो आणि स्वतःला समाधान मिळवून घेतो। तर आत्ताच झालेल्या गौरी गणपतीचे आगमन, तर गौरींचे आगमन कसं केलं मी, त्यासोबतच आमच्या इथे गणपतीची पूजा, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर जेव्हा गौरी येतात तेव्हापासून ते 3 दिवस इतकी धावपळ होते, इतकी कामं असतात। त्यासोबतच आपल्या सगळ्या घरामधले सगळे एकत्र येतात आणि छान असा आपण सगळा सण साजरा करतो। सगळ्यांची मदत आपल्याला मिळते आणि सगळेजण मिळून असल्यानंतर आमच्या इथे जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे माझ्या महालक्ष्मी ज्या असतात त्या गावाकडे असतात। तर मी त्यासाठी आदल्या दिवशीच गेलेले होते आणि आदल्या दिवशी आम्ही सकाळी तिकडे पोचलो। त्यानंतर आता ह्या ज्या आहेत मी तुम्हाला दाखवते, ते माझ्या सासूबाईंच्या आहेत, ह्या आहेत ते माझ्या आहेत, मला माहेरून दिलेल्या, आणि ह्या माझ्या मोठ्या सासूबाईंच्या आहेत पलीकडच्या। तर असं बरेच जण म्हटले की 3 सुने आहेत, तर त्यामुळे माझ्या सासूबाईंच्या ज्या अगोदरच्या आहेत तर त्या आम्ही विसर्जन करणार आहोत। त्यानंतर जेव्हा वेळामावस्या वगैरे असते त्यावेळेला विसर्जन केलं जातं। तर आता इथे 3 आहेत ज्या की यावेळेस म्हणजे शेवटची पूजा त्यांची होईल। तर आता मी महालक्ष्म्यांची आम्ही पूजा केली, तर ती कशी केली ती तुम्हाला दाखवते थोडक्यात। तर जे आपण पानसुपारीचे जे विडी असतो ते ठेवतो महालक्ष्म्यांच्या पुढे सगळ्या, आणि त्यासोबत धान्याने भरलेली जी तांबे आहे तो आपण ओलांडून म्हणजे माप ओलांडून आपण महालक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये करतो। तर या आधीच्या देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण महालक्ष्मींचं आगमन कसं करायचं आहे, त्यांचं आवाहन कसं करायचं आहे। तर इथे मी जे 5 तांबे ठेवलेले आहेत त्यामधले एक जे आहे ते माप ओलांडण्यासाठी ठेवलेलं आहे, गहू भरून ठेवलेले आहेत। बरेच जण तांदूळ देखील ठेवतात आणि त्यावरती एक सुपारी ठेवलेली आहे। तर असं माप ओलांडून आम्ही मध्ये महालक्ष्मीचं आगमन केलं। त्यासोबतच रांगोळी देखील काढली जाते। रांगोळीचे पायांचे जे पाऊल असतात महालक्ष्मीचे ते आपण उमटवतो आणि त्यासोबतच जे बाकीचे तांबे आहेत ते असे त्यांचा आवाज करत म्हणजे नाद करत त्यांना असं आपण पायाने ओलांडायचं आहे आणि जेणेकरून त्याचा आवाज झाला पाहिजे। त्यासोबतच लहान मुलांच्या हातामध्ये देखील म्हणजे वाजवण्यासाठी काही ना काही दिलं जातं। तर आम्ही इथे प्लेट आणि एक चमचा दिला होता, ज्याने तो खूप वाजवत होता आणि खूप त्यानं पण एन्जॉय केलं। यावर्षी त्याला सगळं कळत होतं की काय चाललंय नेमकं, म्हणजे हे महालक्ष्मी आहे। तर आम्ही अगोदरच दुपारी सगळ्या साड्या वगैरे घालून ठेवल्या होत्या, म्हणजे जेवण वगैरे दुपारची झाले। त्यानंतर म्हटलं संध्याकाळी खूप वेळ लागतो, कारण की महालक्ष्मीचं आगमन करून तिथून पुढे आम्ही दरवर्षी साड्या वगैरे नेसवणं वगैरे सगळं चालू असतं आमचं। पण म्हटलं यावर्षी आपण थोडंसं अगोदरच करूयात, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे आपण नैवेद्य वगैरे करतो, आरती करतो, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळेल। त्यासोबतच रांगोळी वगैरे काढण्यासाठी वेळ मिळेल। तर मी इथे अगोदरच साड्या वगैरे सगळ्या नेसवून घेतल्या होत्या। परत आम्ही मुखवटेमध्ये आणले आणि मुखवट्यांची स्थापना केली, म्हणजे अशा पद्धतीने आम्ही गौरींचं आवाहन केलं। नंतर आम्ही जे माझ्या जे आहेत कोथळ्या त्याच्यामध्ये धान्य आम्ही भरून ठेवतो। तर बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळे आलेले आहेत, आपण म्हणजे कुणालाच कुठल्या लक्ष्मीला नावं नाही ठेवायचं, पण ते हात वगैरे जे असतं ते पूर्ण एकदम तयार साचाच असतो तो, की म्हणजे परत सांभाळायला लागतो खूप वर्षभर। पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की धान्य वगैरे आपण धान्याचीच पूजा केली जाते। बऱ्याच ठिकाणी अशा महालक्ष्म्यांचे मुखवटे देखील नसतात, त्या ठिकाणी सुगट ठेवतात, त्यामध्ये धान्य ठेवतात, म्हणजे कोणतेही धान्य, आणि त्या धान्याची पूजा केली जाते। तर धान्याचीच पूजा केली जाते, त्यालाच आपण महालक्ष्मीचं रूप मानतो, महालक्ष्मीचं स्वरूप मानतो। तर त्यामुळे अशा ज्याच्यामध्ये धान्य ठेवता येतं, आता बाकीच्या ज्या फक्त अडण्या असतात बघा, म्हणजे त्याला एक बांधून त्याला साडी घालतात आणि मुखवटे बसवतात, त्या देखील चालतात। त्याच्यामध्ये आपण तांब्या भरून धान्य ठेवू शकतो मधल्या साईडला, आणि ह्या तर आहेत माझ्या ज्या पूर्ण भरीवच आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही धान्य भरतो, म्हणजे जवळजवळ गळ्यापर्यंत आम्ही धान्य भरतो। त्याच्यामध्ये थोडंसं ब्लाऊज पीस वगैरे घालून मग परत मुखवटा ठेवला जातो आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून रांगोळी पूर्ण तुळशीपासून काढली जाते आणि तुळशीपासून रांगोळी काढून ती आपण जिथे महालक्ष्मी बसवणार आहे तिथपर्यंत रांगोळ्या काढल्या जातात। बाहेर आम्ही तुळस ठेवली होती, छोटी तुळस, जिथं आम्ही म्हणजे छोटी कुंडीमध्ये तुळस ठेवलेली होती, वरती आम्ही वरच्या हॉलमध्ये बसवतो त्यामुळे, आणि तिथेच आम्ही पूजा केली लक्ष्मीची आणि तिथून मग मुखवटे घेऊन आम्ही मध्ये हॉलमध्ये एंट्री केली आणि तिथे मग महालक्ष्मी बसवल्या। सगळ्यांनी मिळून आरती केली छान। ह्या माझ्या मोठ्या सासूबाई आहेत आणि माझ्या सासूबाई, आणि असं आमची जॉईंट फॅमिली आहे सगळ्यांचीच।
तर महालक्ष्मी आम्ही सगळे एकत्रच, प्रत्येक सण आम्ही एकत्रच करतो. म्हणजे जवळजवळ म्हणजे महिन्यातून 3-4 चक्रा तरी आमच्या गावाकडे असतात. प्रत्येक सण आम्ही सणवार प्रत्येक तिथेच जातो आणि तिथेच सगळे एकत्र करतो. दिवाळी असो, महालक्ष्मी असो, दसरा असो, गणपती असो किंवा काही असो, संक्रांत असो, वटपौर्णिमा असो, प्रत्येक सणाला मी गावाकडे जाते. की ज्यामुळे काय वाटतं की म्हणजे मला गाव हे माझं म्हणजे मी जिथे राहते तिथून जवळ पण आहे आणि मुलांची पण एक इंटरॅक्शन होते आपल्या आजी आजोबांसोबत. आणि जे आजी आजोबा होते ते आमच्या घरामध्येच, म्हणजे कधी कधी गावाकडे अंकलकडे आणि कधी कधी आमच्याकडे, म्हणजे असं जास्त तर त्यांचा सहवास आम्हाला लाभायचा. आता बऱ्याच जणांची कामानिमित्त सगळे सेपरेट झालेले आहेत, न्यूक्लिअर फॅमिलीज झालेले आहेत, सगळे सेपरेट राहतात. परंतु ॲटलिस्ट सणावाराला तरी का होईना एकत्र आल्यानंतर जे म्हणजे आपण म्हणतो एकमेकांबद्दलचं जी ओढ असते ती कायम राहते आणि एकमेकांना भेटण्याची ओढ निर्माण होते. आता सण कुठला आलेला आहे तर आता गावाकडे जायचं आहे असं, आणि मुलांना देखील तसंच. म्हणजे आपले म्हणजे सगळ्यांचे मिळून घरातले जे मुलं आहेत किंवा जे भावंड आहेत त्यांच्यामध्ये देखील तेवढीच फुलकी राहते. तर बोलता बोलता आमच्या आता हे सगळ्या महालक्ष्म्यांचं तुम्ही बघितलं कशा पद्धतीने बसवल्या. तर पूर्ण फराळ वगैरे जो होता तो यावर्षी तसं आमच्या इथे फराळ करायचा नव्हता, कारण की आमच्या आजी सासूबाई वारल्यामुळे पण उभी लक्ष्मी उभीच करतात आमच्या इथे, त्यामुळे आम्ही उभीच केली होती. तर फराळ हा सगळा माझ्या माहेरून दिला होता आणि आम्ही त्याचेच ते बॉक्स ठेवले होते. बाकी धान्य वगैरे, धान्याच्या राशी आणि थोडीफार खेळणी. तर अशा आमच्या महालक्ष्मी आहे छान अशा साजऱ्या झाल्या, कारण की महालक्ष्म्यांच्या सणाला नाट लावत नाहीत किंवा नाही म्हणायचं नसतं, उभ्या लक्ष्मी उभीच करतात. आणि आमच्या सासूबाईंचं देखील असंच होतं, म्हणजे माझ्या आजी सासूबाईंचं त्या म्हणायच्या की जे सण करायचे ते करायचेच, म्हणजे त्यांनाही आवडलं नसतं की आम्ही जर का महालक्ष्म्या बसवल्या नसत्या तर म्हणून. आणि तसं सगळ्या आमच्या म्हणजे पूर्ण भावकीमध्ये देखील बसवल्या आणि आम्ही देखील पूर्ण म्हणजे जिथं जिथं असं होतं त्यावेळेला उभी लक्ष्मी उभीच करतात, फक्त फराळ वगैरे घरी करत नाहीत. तर फराळ आम्ही म्हणजेच माझ्या आईनं दिलेला होता आणि बाकीचं सगळं आम्ही घरी केलं. नैवेद्य किंवा जे दिवे असतात, जे फळं असतात, फळं मुटके, हे सगळं जे असतं ते सगळं आम्ही घरीच करतो. तर हे सगळं महालक्ष्म्यांच्या जेवणाच्या दिवशीचं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी हळदी कुंकू असतं आपल्या इथं गाठी घेतात, त्या दिवशी मी महालक्ष्मीची रांगोळी काढली होती, कोल्हापूरची आई महालक्ष्मी. तर अशी आमची महालक्ष्म्या पूर्ण बसवल्या आणि महालक्ष्मीची जी रांगोळी मी काढली होती ती जवळ सगळ्यांना खूप आवडली. माझ्या सासूबाईंना देखील त्यांनी त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपवरती देखील शेअर केली. इकडे आई वगैरे सगळेच कौतुक करत होते. दरवर्षी मी महालक्ष्मीला काही ना काहीतरी वेगळी अशी रांगोळी काढते आणि सगळ्या आलेल्या ज्या असतात त्या म्हणतात की खूप छान असते तुमची रांगोळी. मग म्हटल्यानंतर आणखीन कौतुकाची थाप मिळाल्यानंतर आणखीन काय हवंय. तर आपल्याकडे जी कला असते ती दाखवण्यासाठी देखील म्हणजे वेळ काढावा लागतो. तर बऱ्याचदा म्हणजे मी असंच करते की दुपारच्या वेळेला रांगोळी काढून ठेवते, मग आदल्या दिवशी आपण जेव्हा महाआरती वगैरे होते, आपली नैवेद्य होतो, त्या दिवशीच मी रांगोळी काढते. आणि मग कधी कधी नाहीच झाली, कारण की लोक याच्या आधी 1-2 वर्षाखाली खूप लहान होता, मग तेव्हा मी 2 महालक्ष्म्यांची काढली होती. त्याआधी एकदा पूर्ण महालक्ष्मीची असते ती अखंड पूर्ण महालक्ष्मी काढली होती. तर अशा वेगवेगळ्या रांगोळी मी नेहमी काढत असते आणि ज्यामुळे मलाही खूप छान वाटतं. असा आमचा महालक्ष्म्यांचा सण हा थाटामाटात पार पडला. गणपती आणि महालक्ष्मी आहे माझ्या सगळ्या सणांमधला आवडीचा सण आहे. हो, यामध्ये खूप धावपळ पण होते, खूप सारं काम पण असतं, पण तेवढंच छान पण वाटतं की महालक्ष्म्यांचं आगमन, महालक्ष्मी आपल्या घरी येतात आणि त्यांना छान असं सजवणं, हे सगळं माझ्या खूप खूप आवडीचं आहे आणि जे की मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर व्हिडिओमध्ये मी जवळजवळ सगळं काही तुम्हाला जशा बसवल्या तसं तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. बरेच जण हे चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहेत अजून, तर जर तुम्ही माझे व्हिडिओज पाहत असाल, आवडत असतील तुम्हाला, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर एक सणवार आपल्या वर्षामधले आपल्याला खूप काही सांगून जातात, खूप काही शिकवून जातात, त्यामधूनच आपण बोध घ्यायचा असतो आणि आपल्या मुलांवरती देखील तसे संस्कार करायचे असतात, जेणेकरून हे जे काही अध्यात्म आहे, जे काही देवधर्म आहे, ही अंधश्रद्धा नाही आहे, परंतु जे कोणी मानतात की म्हणजे हे सगळं करायची, अट्टास करण्याची काय गरज आहे, महालक्ष्मी अस्तर आहेत. पण काही घरांमध्ये म्हणजे असं होतं, असं म्हणू नये, परंतु असं होतं की इतकं काही अट्टास करण्याची गरज नाही आहे, जे आहे ते आहे, जेवढं करता येतं
तोड करायचं फार काही म्हणजे आपण हे करून घ्यायचं नाही, जास्त ताण करून घ्यायचा नाही. पण एक ह्या गोष्टींमध्ये देखील खूप आनंद असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का आपणच जपणूक नाही केली तर आपल्या पुढची पिढी कशी करणार आहे. तर म्हणूनच आपण जे काही आपल्या हातून होतं, आपण जे काही आपल्या मुलांवरती घडवू शकतो संस्कार, ते सगळे नक्की करायचे आहेत. त्यामधूनच आपली पुढची पिढी घडणार आहे आणि तरच हे संस्कार जोपासले जाणार आहेत. तर असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी देवाधर्मांचे किंवा जे देवांशी रिलेटेड आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ जे आहेत ते पितृपंधरवडा किंवा पितृपक्ष याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या सेवा उपाय करायचे आहेत या संदर्भातले येणार आहेत. तर एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.